उलट करून प्लॉट बाहेर काढताय. क्रॉफर्ड मार्केटचा प्लॉट बाहेर काढा पहिला. शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या बहुमताच्या जोरावरतीच क्रॉफर्ड मार्केटचा प्लॉट दिलात ना, मग तोही बाहेर काढा. ही असली ना ही सगळी ढोंग आहेत ना, ही ढोंगच इथे महाराष्ट्राला नडणार आहेत. आणि याच्यासाठी म्हणून मी बोलत असतो. हे बघा, हे आमच्या आजोबांपासून चालू आहे. आमच्या आजोबांनी 1922 साली लिहून ठेवलं, 1922 साली, की महाराष्ट्राला, मुंबईला परप्रांतातनं येणाऱ्या लोंढ्यांपासून वाचवा. हे जर लोंढे आवरले गेले नाही तर महाराष्ट्र हातामध्ये राहणार नाही, मुंबई हातामध्ये राहणार नाही. हे 1922 साली लिहून ठेवलं होतं आमच्या आजोबांनी. आजही मी तीच गोष्ट सांगतोय. आणि ही गोष्ट सांगत असताना, मी बोलत असताना, ही फक्त माझी चीड आहे, हा माझा फक्त राग आहे. मतांचं राजकारण करून, नफा तोट्याचा विचार करून मी कुठची भूमिका आतापर्यंत मांडली नाही, मांडणार नाही. जे करतोय हे तुमच्या हितासाठी करतोय, भविष्यात येणाऱ्या आपल्या कच्च्या बच्च्यांच्या भविष्य काळासाठी म्हणून मी करतोय. मला ह्याच्यासाठी शिव्याशाप घ्यायला लागले तरी चालतील, पण हा महाराष्ट्र सुखासमाधानाने नांदला पाहिजे, एवढीच फक्त माझी इच्छा आहे. बाकीचे विषय अनेक असतात, अनेक गोष्टी होत असतात. ही मुंबई साफ झाली पाहिजे. मुंबईकडे कधी कोणाचं काय लक्षच नाही. रोज कोण येतंय, कोण जातंय, कोणाला काही माहिती नाही. मध्यंतरी ते सिंगापूरचे माजी पंतप्रधान आले होते. त्या सिंगापूरच्या माजी पंतप्रधानांनी सांगितलं की मुंबईमध्ये रोज 350 कुटुंब येतात म्हणे. कुटुंब हे का आम्हाला माहित नव्हतं काय? आणि ह्यांना वसवणारे कोण? आमचेच खासदार, आमचेच आमदार, आमचेच नगरसेवक. चिरीमिरी पैशासाठी पडून आपण काय कोणाला विकतो? आपल्या मुंबईला विकतो, आपल्या महाराष्ट्राला विकतो. आज जी मुंबईची परिस्थिती, तीच पुण्याची परिस्थिती आहे, तीच ठाण्याची परिस्थिती आहे, तीच नाशिकची परिस्थिती आहे. प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातल्या शहरांची हीच परिस्थिती होत चालली आहे. असूनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला. उद्या दबक्या पावलाने मान खाली घालून अशी फिरण्याची वेळ तुमच्यावरती येऊ नये म्हणून मी हा आवाज उठवतोय. एकेकाळी माननीय बाळासाहेबांनी हा आवाज उठवला. एक स्वाभिमानाने मराठी माणूस जगायला लागला. नंतर घुसलं राजकारण आणि हे आता यांच्या हातात. याला काही तुमच्याशी देणं घेणं नाहीये. मी कुठचाही विचार असला असा मतांचा मगाशी सांगितलं, पण मतांचा विचार करून बोलत नाही मी ही गोष्ट. उद्या माझी भूमिका जर समजा इतर उत्तर प्रदेशचे किंवा बिहारच्या लोकांनी समजून घेतली तर मतदान केलं तर करा, नाही केलं तरी माझी काही हरकत नाही. पण याच्यासाठी म्हणून मी महाराष्ट्राचा स्वाभिमान घाण टाकणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. माझ्या आजोबांचं एक पुस्तक आहे, उठ मराठ्या उठ नावाचं. त्यातलं एक वाक्य सांगतो तुम्हाला. प्रत्येक मराठी घराच्या बाहेर हे कोरून ठेवलं पाहिजे, कोरून, प्रत्येक मराठी घराच्या बाहेर. आणि त्यांनी सांगितलं की स्वाभिमान शून्य माणूस आणि स्वाभिमान शून्य राष्ट्र याला जगाच्या पाठीवरती कुठेही किंमत नसते, कोणीही त्याला विचारत नाही. मी तुम्हाला सांगतो, मी एके दिवशी परदेशामध्ये गेलो होतो. पॅरिसला होतो का स्वित्झर्लंडला होतो, कुठे आता आठवत नाही मला कुठे गेलो होतो, पण माझ्या ते स्वित्झर्लंडला होतो. आणि तिकडे एका घड्याळाच्या दुकानात गेलो. आणि त्या घड्याळाच्या दुकानात गेल्यानंतर मी तिथे त्या बाई होते, त्या बाईंना मी इंग्लिशमध्ये विचारलं, म्हटलं या घड्याळाची काय किंमत आहे? बाबांना तुम्हाला खोटं वाटेल ना मी काय बोलतोय ते. मलाही आश्चर्याचा धक्का बसला. मी त्या बाईंना ज्यावेळेला विचारलं इंग्लिशमध्ये की या घड्याळाची काय किंमत आहे, त्या बाईंनी माझ्याकडे डुंकून देखील पाहिलं नाही. दुसरं काहीतरी काम करायला गेली तिकडे. मला थोडंसं माहिती होतं की त्यांची एकूण मानसिकता काय असते. मी त्या बाईंशी शुद्ध मराठीत बोललो. मी म्हटलं, बाई जरा या घड्याळाची काय किंमत आहे जरा सांगता का? तिला मी काय बोललोय कळलं नाही, पण तिला एवढं कळलं की हा ह्याच्या स्वतःच्या भाषेमध्ये बोललाय, हा इंग्रजीमध्ये बोललेला नाहीये. कारण संपूर्ण युरोपमध्ये जर तुम्ही बघितलं तर ते स्वतःच्या भाषेला इतकं मानतात, स्वतःची भाषा इतकी पुढे रेटतात. तुम्ही चायनीज पंतप्रधान घ्या, नाही तर तुम्ही फ्रान्सचा पंतप्रधान घ्या, नाही तर अजून तुम्ही कुठचाही पंतप्रधान घ्या, हे स्वतःची भाषा जपतात, दुसरीकडे दुभाषी ठेवतात. जरी त्यांना इंग्रजी येत असली तरी मध्ये दुभाषी ठेवतात आणि मगच ते संवाद साधतात. एवढे भाषेवरती कडवट प्रेम करणारे हे सगळे जग, हे देश म्हणून अजून टिकून आहेत. कारण त्यांचं सत्व, त्यांचं अस्तित्व हे त्या भाषेमध्ये आहे, त्यांच्या स्वाभिमानामध्ये आहे.
तो स्वाभिमान ज्यांचा ज्यांचा म्हणून टिकला ते आजही टिकून आहेत, अजूनही टिकून आहेत, कधी संपणार नाहीत. अहो साधी गोष्ट लक्षात घ्या, मलेशियामध्ये तमिळ लोक गेले आणि तिकडे काहीतरी त्यांना मारलं, लगेच इथून करुणानिधी उभे राहिले, लगेच आमच्या पंतप्रधानांचं पत्र गेलं, लगेच बाकीची राज्य पण उभी राहिली. स्वतःच्या राज्यातल्या लोकांसाठी कसे पटापटा पटापटा